यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापुरातून जाणार सुमारे 15,000 कोटींचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, भूसंपादन सुरू। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। भविष्यात सोलापूरच्या रेल्वे स्थानकाचे तसेच सोलापूर शहराचे महत्त्व अधिकच वाढणार आहे। दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे महत्त्वाचे स्टेशन म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते। दररोज सुमारे 130 ते 135 रेल्वे गाड्या या स्थानकातून जा-ये करतात। पुणे ते वाडी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण तसेच इलेक्ट्रिफिकेशनचे काम पूर्ण झाले आहे आणि आता सोलापूरच्या बाजूने आणखी 2 नवीन रेल्वे ट्रॅक केले जाणार आहेत। रेल्वे प्रवासी गाड्यांची वाढणारी संख्या आणि रेल्वे मालवाहतुकीची संख्या विचारात घेऊन आता सोलापूर शहराच्या बाहेरील बाजूनी आणखी 2 नवीन रेल्वे ट्रॅक केले जाणार आहेत। याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून कोणकोणत्या गावातून हे नवीन रेल्वे ट्रॅक जाणार याबाबत वृत्तपत्रातून आजच प्रसिद्धीकरण करण्यात आलं आहे। पुणे सोलापूर वाडी हा रेल्वेचा ऊर्जा कॉरिडॉर म्हणून जाहीर करण्यात आला असून या दरम्यान 395 किलोमीटर लांब अशी रेल्वेची 3री आणि 4थी लाईन टाकली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट अशा 6 तालुक्यातील 603 गावांमधून हा रेल्वेचा नवीन मार्ग जाणार आहे। यासाठी सुमारे 15 ते 20,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। ही 3री आणि 4थी लाईन झाल्यानंतर सोलापूर शहरातील माल रेल्वे वाहतूक बाहेरून वळवली जाणार असून यामुळे प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होईल आणि गती देखील वाढेल। रेल्वेचा हा नवीन ट्रॅक सोलापूर शहराच्या भोवती म्हणजे बेलाटी, हत्तूर, दोणगाव, होडगी, तिलाठी, आहेरवाडी अशा बाहेरच्या बाजूने टाकण्यात येणार आहे। साहजिकच यामुळे भविष्यात पुणे सोलापूर वाडी या महत्त्वाकांक्षी ऊर्जा रेल्वे कॉरिडॉरला अधिक महत्त्व येणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या, शाळा तसेच आरोग्य केंद्राच्या धोकादायक इमारतींवरून सभेत अनेक सदस्य बोलले। सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी देणारा दक्षिण सोलापुरातील वडगाव येथील श्रीशैल हुरळे याला कोल्हापूर टोल नाक्याजवळ पकडले। नाले खोदकामाच्या भ्रष्टाचार प्रकरणी सोलापूर महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार म्हणाल्या, झोन अधिकाऱ्यापासून ऑडिटपर्यंत सर्वांनी बिले तपासली, मात्र केवळ मलाच टार्गेट केलं जात आहे। सोलापूर झेडपीच्या सभेत अर्जुन सिंह मोहिते पाटील म्हणाले, नवीन वास्तू बांधा आणि त्याला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या, मात्र शिवरत्न हे नाव बदलू नका, चुकीचा पायंडा पडेल। सोलापूर शहर हद्दीत स्टेट बँकेच्या विविध अशा 27 शाखांमधून वर्षभरात तब्बल 12 लाखांचा झाला सायबर फ्रॉड। सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. सोलापूर शहरातील अवंतीनगर येथे आज सायंकाळी श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले करणार उद्घाटन। 9 डिसेंबर रोजी तिरुपतीमध्ये होणाऱ्या ब्रह्मोत्सवात सोलापूरच्या पद्मशाली बांधवांकडून पद्मावती देवीला साडी केली जाणार अर्पण। गेल्या 17 वर्षांपासूनची परंपरा सुरू। आज सकाळच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येत आहे 26,600 क्युसेक वेगाने पाणी। स्विमिंग डायव्हिंगपटू श्रावणी सूर्यवंशी, जलतरणपटू श्रीकांत कोंढारे, क्रीडा मार्गदर्शक प्रमोद कुनगुलवार यांना जाहीर झाला जिल्हा क्रीडा पुरस्कार।
उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात होणार सन्मान. उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे रेल्वे स्टेशन, इंद्रभुवन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय तिरंगी लाईटमध्ये झळकले. अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिर श्रावण महिन्यानिमित्त विद्युत रोषणाईने उजळले. भाविकांची हजेरी. सोलापुरातील काडगावकर फायनान्सच्या जप्त केलेल्या 11 विविध ठिकाणच्या जागांचा लिलाव केला नाही या प्रकरणी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या विरोधात कोर्टात अवमान याचिका दाखल. जुळे सोलापुरातील केएलई शाळेसमोरील प्लॅटिनो अपार्टमेंट समोरील केबल चोरी प्रकरणी पोलिसांनी टोळी केली जेरबंद. पुणे सोलापूर वाडी या 394 किलोमीटर रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकली जाणार. भूसंपादनाची राजपत्रात प्रसिद्ध झाली नोटीस. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. 2633 किलोमीटरचा आध्यात्मिक प्रवास करणारी श्री शक्तीपीठ जोगवा यात्रा आज तुळजापुरातून निघणार. सोलापूरच्या खासदारांनी रेल्वे बोर्डाकडे रेटा लावल्यास सुरू होऊ शकेल मुंबई ते बंगळूर व्हाया सोलापूर मार्गे वंदे भारत स्लीपर ट्रेन. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जायकवाडी धरण तिरंग्यात उजळले. धरणाच्या 27 वक्र दरवाजांवर लेझर लाईटचा झगमगाट. राष्ट्रभक्तीपर संगीताच्या साथीने 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान हे मनोहारी दृश्य पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. 5 वर्षात राज्यात 36,211 खासगी कंपन्या बंद. उद्योगांचं स्थलांतर होणे भूषणावह नाही. चाकण एमआयडीसी उद्योग स्थलांतराच्या प्रकरणावरून शरद पवार यांचं वक्तव्य. महापौर बंगल्याच्या नामकरण नामांतरावरून वाद. पुणे महापालिकेचे आजी माजी महापौर आमने सामने. मात्र सद्यकालीन महापौर मंजुषा नागपुरे यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले असून पूर्व महापौर संघटनेने आणि विरोधकांनी हे नाव बदलण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. राज्यात एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून दुष्काळ मुक्तीसाठी नदीजोड प्रकल्प. पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम होणार सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सोनम वांगचुक म्हणाले, भारत 2047 पर्यंत विकसित देश होणार नाही. श्रीलंका, बांगलादेश आपल्या पुढे. योग्य नेतृत्व मिळावे यासाठी शांततापूर्ण क्रांती हवी. पावसाळी अधिवेशनाचे गदारोळातच सूप वाजले. नीट पेपर फुटी प्रकरण, राम मंदिर देणगी चोरी मुद्द्यांवरून आक्रमक विरोधकांमुळे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब. उत्तराखंडमधील बोगद्यात भूस्खलन. चौमोली जिल्ह्यामध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास भूस्खलन झाल्याने कामगार अडकल्याची भीती. बचाव पथकाकडून काम सुरू. हवाई दल घेणार आत्मनिर्भरतेत महाभरारी. संरक्षण मंत्रालयाचे ऐतिहासिक पाऊल. 60 बहुउद्देशीय वाहतूक विमाने आणि 150 प्रशिक्षणार्थी विमाने देशातच तयार होणार.